अध्यक्ष महोदय, मी राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी आज इथं उभा आहे। महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केलेली आहे, त्याबद्दल मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि माझे नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना स्मरण करतो। आपण बघितलं असेल, आज राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलत असताना खऱ्या अर्थानं पोलीस वसाहतीच्या जागेच्या संदर्भामध्ये इथं एक विषय घेण्यात आलेला आहे। माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये पोलिसांची जी वसाहत आहे ती अत्यंत खराब झालेली आहे। तिथं सुद्धा नवीन बांधकामाची गरज आहे। आज आपण बघितलं असेल की जून ते ऑक्टोबर 2025 यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी व पूर निर्माण आला होता। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तिथं अर्थसहाय्य भेटलं होतं, पण अजूनही काही शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये ते उपेक्षित राहिलेले आहेत। अजूनही त्यांचं जो पैसे ते त्यांच्या खात्यावर अजूनही जमा झालेले नाहीत। अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत एवढीच विनंती करतोय, काल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि वारा सुटला होता, त्यामुळे माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। माझ्या वसमत तालुक्यातील पळसगाव असेल, राजापूर असेल, अशा कित्येक गावामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। तिथं त्यांचं गव्हाचं आलेलं पीक ते सुद्धा आता नेस्तनाबूत झालेलं आहे। हरभरा काढायला आला होता ते सुद्धा मला वाटतं शेतकऱ्यांचं त्या हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत या सरकारला विनंती करतोय, इथं कृषी मंत्री सुद्धा बसलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपल्या या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण निश्चित तिथं पॅकेज जाहीर केलं पाहिजे। आज आपला शेतकरी हा तिथं शेती करत असताना त्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात। शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम 2026-27 साठी मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतोय, एसटीबीटी कापूस लागवडीची अनुमती देण्यात यावी की त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी काम करता येईल। आज वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळे नेते आहेत, पण आज शेतकरी संघटनेसारखी एक संघटना अजूनही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये 4 दिवस सुखाचे यावेत त्यासाठी प्रयत्न करते। त्या तिथं सुद्धा या एसटीबीटीची कापूस लागवडीची अनुमती जर देण्यात आली तर त्या माध्यमातून या शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होऊ शकतो। बियाणे कायदे असेल, बियाणे उद्योग असतील, बियाण्याचा ग्राहक शेतकरी असेल, यांना त्या माध्यमातून तिथं खूप मोठ्या प्रमाणात फायदा तिथं होऊ शकतो। अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असेल पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा एक पारदर्शकता आपल्याला आली पाहिजे। माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये दरवर्षी पीक विम्याच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला पीक विमा भेटला पाहिजे त्या पद्धतीने शेतकऱ्याचं तिथं नुकसानीच्या माध्यमातून तिथं त्यांना नुकसान भरपाई भेटत नाही। अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत विनंती करतोय, सरकारनं त्याच्यामध्ये नियंत्रण ठेवलं पाहिजे, मध्यस्थाची जर भूमिका घेतली, कारण हा शेतकरी राजा हा त्याचा फक्त नाव राजा आहे, पण हा शेतकरी तिथं रात्रंदिवस कष्ट करतो, पण या शेतकऱ्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात मोबदला तिथं भेटत नाही। मी आपल्या मार्फत अध्यक्ष महोदय विनंती करतोय की या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये 4 दिवस सुखाचे आणण्यासाठी तिथं सुद्धा आपण तिथं प्रयत्न केले पाहिजे। आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या इथं घरकुल भेटलेत, पण आता सातत्याने मी सभागृहात बसलेला असताना सुद्धा तिथल्या विभागात त्यातल्या नागरिकांचे फोन येत आहेत, अजूनही आमचं घर छत लेवलला गेले, भिंती उभ्या राहिल्यात, पण पीएमचे पैसे अजून भेटलेले नाहीत, अजून वेगवेगळ्या योजनांचे पैसे भेटलेले नाहीत, विहिरींचे पैसे भेटले नाहीत, गोठ्याचे पैसे भेटले नाहीत। त्या शेतकऱ्यांना तिथं कर्ज काढून व्याजावर पैसे काढून लोकांकडून ते सगळं बांधकाम केलं, त्याच्या विहिरीचं काम केलं, घरकुलाचं काम केलं, गोठ्याचं काम केलं, पण त्या शेतकऱ्याला त्या नागरिकाला अजूनही त्या बाबतीमध्ये त्याचा मोबदला भेटत नाही। आज आपण बघितलं असेल की हे सरकार अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करतंय, पण आपण तिथं समृद्धी बांधला, आता शक्तीपीठाची मागणी होत आहे, शक्तीपीठाचं काम सुरू होत आहे, पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं हा शक्तीपीठ खऱ्या अर्थानं जे शेतकरी अल्प उदारक आहेत, 2 एकर 2.5 एकरवर जे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून जर हा शक्तीपीठ गेला तर त्या शेतकऱ्याला रोडवर त्याची शेती तर येणारच आहे, पण ते शेतकरी सुद्धा खऱ्या अर्थानं रोडवर यायला आहे। त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा त्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे। आज प्रत्येक घेण्यामध्ये आज आपला अतिवृष्टीमुळे असेल आणि मागच्या 1.5-2 वर्षामध्ये निधी न भेटल्यामुळे असेल, प्रत्येक गावचे रस्ते खराब झालेत, पांढर रस्त्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे, मुख्य रस्त्याच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती आहे। हे सगळ्या रस्त्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं पाहिजे। मुख्यमंत्री महिला शेत पांढर रस्ते योजना आणली आहे, पण त्या
त्या याच्या संदर्भामध्ये सुद्धा ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आपल्याला त्या बाबतीमध्ये काम करावं लागेल. 100% शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तिथं 3-4 किलोमीटर पर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये 3-4 किलोमीटर पर्यंत त्या शेतकऱ्याला त्याचा माल आपल्या घरापर्यंत आणावा लागतो. बी बियाणं त्या शेतापर्यंत द्यावं लागतंय, पेरणी करावी लागते आणि तिथं त्याच्यानंतर खळेपाळे करून हा माल घरापर्यंत आणावा लागतोय. 4-4 किलोमीटर पर्यंत त्या शेतकऱ्याला हा माल ओढावा लागतोय. त्यावेळेस या योजना ज्या आहेत त्या फक्त कागदावर न राहता त्याचं सुद्धा इम्प्लिमेंट झालं पाहिजे. त्यासाठीचा निधी हा आपण उपलब्ध करून देण्याचं काम तिथं झालं पाहिजे. मुख्यमंत्री महिला शेत असेल, बांधकाम रस्ते असतील, या बाबतीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम जर झालं तर तिथं खऱ्या अर्थानं तिथं फायदा होईल. आज आपण बघितलं असेल, मी एवढंच सांगतोय की मुख्यमंत्री महिला मोफत वीज योजना ही प्रभावीपणे हे करत असताना आताच अध्यक्ष महोदय मला एका शेतकऱ्याचा फोन आला. त्याच्या मुलाची 10वीची परीक्षा आहे आणि त्या परीक्षा असताना त्याच्या घरचं वीज कनेक्शन कट करण्यासाठी एमएससीबीचे लोक गेलेले आहेत. आज आपण सगळेजण या सभागृहामध्ये बसलेले असताना इथले लाईट चालू आहेत, एसी चालू आहेत, पण तिथं समजा जर रात्री त्या मुलाला अभ्यास करायचा असेल, त्या शेतकऱ्याच्या मुलाला अभ्यास करायचा असेल तर लाईन तिथं कट करण्याचं काम एमएससीबीच्या माध्यमातून होत आहे. मग आपण ही योजना फक्त जाहीर करणार का? त्याला काहीतरी सवलत देण्याचं काम सुद्धा तुमच्या आमच्या माध्यमातून केलं पाहिजे. आज आपण राज्यकर्ते म्हणून घेतोय, आपण सगळेजण इथं सभागृहामध्ये बसतो. आपण शेतकऱ्याचे, शेतमजुरांचे, अल्पभूधारकांचे, सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व म्हणून आपण काम करत असताना यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम हे तुमच्या आमच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि सरकार निश्चित त्यामध्ये काम करेल हे सुद्धा मला त्या बाबतीमध्ये गॅरंटी आहे. आज राज्यातील इतर मागासवर्गीय वेगवेगळ्या योजना घोषित करतोय. मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तिथं काम करत असताना इरिगेशनची जागा मागितली. माझ्या इथं 1.25 लाख लोकसंख्या असलेलं वसमत शहर जवळपास 3.5 लाख मतदार त्या मतदारसंघामध्ये आहेत. पण तुम्हाला खेदानं सांगतोय की अजूनही मागासवर्गीय मुला मुलींसाठी वसतिगृह तिथं मी 2 टर्म दुसऱ्या टर्मचा आमदार आहे तरी सुद्धा बांधू शकलो नाही. मी सातत्याने सभागृहामध्ये प्रयत्न करतोय, मंत्र्यांकडे जातोय. आम्ही तिथं म्हणलं की माझ्या बौद्ध समाजाच्या, माझ्या एससी एसटी मध्ये जे लोक मुलं मुली येतात त्यांना शिक्षणाचा अधिकार जे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्या घटनेच्या आधाराच्या माध्यमातून या मुलांना शिक्षणासाठी तिथं वसमत शहरामध्ये वसतिगृह पाहिजे. त्यांना सुद्धा 100 मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह तिथं आम्ही तिथं तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय. पण खेदाने एवढं सांगतोय की या डिपार्टमेंटचे लोक एज्युकेशनचे म्हणाले तुम्ही समाज कल्याणाकडे जा. समाज कल्याणाकडे पाठपुरावा केल्यानंतर ते म्हणतात की खूप मोठ्या प्रमाणावर निधी तुम्ही पैसे तिथं भरा. मग तुम्हाला नंतर लगेच जे येतो. आम्ही तिथं मिटिंग झाल्या पण मिनिट्स बाहेर आले, पण आता अधिकारी ऐकायला तयार नाहीत. सरकारचं जर अधिकारी ऐकत नसतील तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. माझ्या या सगळ्या बहुजनांच्या मुलांना शिक्षण भेटलं पाहिजे, यासाठी वसतिगृह झालं पाहिजे. त्याचा प्रस्ताव समाज कल्याणाकडे आहे, तो सुद्धा प्रस्ताव मंजूर करून देण्याचं काम अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो की तुमच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती केली पाहिजे, आपण आदेश दिले पाहिजे. आज आपण बघितलं असेल हे सगळे काम करत असताना जे जे काही समाज आहेत माझ्या विभागामध्ये, जे काही आपल्या इथं आता राज्यपालाच्या माध्यमातून सांगितलं की कर्करोग उपचार सेवा योजना. आज आम्ही माझ्या मतदारसंघात सुद्धा ज्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने एखाद्या कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीला जर तिथं कॅन्सरचा आजार झाला तर त्या कुटुंबाची अवस्था ही अत्यंत बिकट असते. आज आपण सगळेजण इथं सभागृहामध्ये आहेत. तुम्ही बघितलं असेल की त्याला तिथं पेट स्कॅन असेल, बाकीचे सगळे विलास करण्यासाठी सुद्धा लाखो रुपयाचा खर्च येतो. आज आम्ही आमदार निवासमध्ये राहतो. 10-15 पेशंट दर आठवड्याला आम्ही कॅन्सरचे मुंबईमध्ये आणतो. 750-800 किलोमीटर अध्यक्ष महोदय आम्ही राहतो. एका रूम मध्ये आम्ही राहतो. ते काही सहकार्यांच्या सोबत असतात. दुसऱ्या एक रूम आम्हाला जी भेटली आहे ती सगळी कॅन्सरच्या पेशंटनं भरलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचं प्रमाण या राज्यामध्ये थैमान घालत आहे. हे करत असताना तुम्ही आम्हाला मेडिकल कॉलेज मागच्या वर्षामध्ये हसन मुश्रीफ साहेब असतील, नामदार अजित पवार साहेब असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काळामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी ज्यावेळेस मराठवाड्याची बैठक संभाजीनगरला झाली त्यावेळेस माझ्या जिल्ह्यासाठी तिथं मेडिकल कॉलेज मंजूर केलं. मी सरकारचे आभार मानले. पण आता त्याच्या बरोबरीनच त्या हिंगोलीला कॅन्सर हॉस्पिटल असावं ही मी मागणी तुम्हाला करतोय. कारण प्रत्येक 2 जिल्ह्यामागं 3 जिल्ह्यामागं जर कॅन्सरचं तिथं हॉस्पिटल झालं तर खऱ्या अर्थानं लोकांना तिथं न्याय भेटू शकतो. आज आपण हे सगळं करत असताना आपण वेगवेगळ्या तिथं सांगतोय की आपण
वेगवेगळे रस्ते तयार करतोय, समृद्धी महामार्गाला, नंतर शक्तीपीठ करतोय, पण माझ्या गावातून शक्तीपीठ चाललंय. मला त्या शेतकऱ्यांची व्यथा माहित आहे. मी त्या माझ्या जिल्ह्यातून तो चाललाय, माझ्या तालुक्यातून तो चाललाय. हे शेतकरी निश्चित रोडवर आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्या इथं मुख्य आता तिथं नॅशनल हायवेचं काम आमच्या वसमतमध्ये चालू आहे. मला कळत नाही 2017ला ते काम झाले सुरू. मी 2019 आमदार झालोय. आज 2026-27 आहे. वसमत शहरामधून जो जाणारा रस्ता आहे तो जो आमचा नॅशनल हायवे अजूनही पूर्ण होऊ शकला नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम तिथं होत आहे. आज या वसमत शहरामधून जात असताना उसाचे ट्रॅक्टर्स असतील, ट्रक्स असतील, अनेक नागरिकांना त्याचं तिथं अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे नॅशनल हायवेचं काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. माझ्या इथल्या कालच्या लोखंडे नावाच्या शिक्षकानं तिथं आत्मदहनाचा प्रयत्न केला. आता हे समजा जर होत असेल तर आपल्याला सुद्धा या सभागृहाच्या माध्यमातून ही सगळी कामं करण्यासाठी तिथं न्याय द्यावा लागेल. अध्यक्ष महोदय, मला इथं बोलण्याची संधी दिली. ही संधी देत असताना आज मला आपण सगळे ज्येष्ठ सभासद बसलेले आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता 2019 जेव्हा निवडून आला, नामदार अजित पवार साहेब तिथं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. आज बोलताना सुद्धा तिथं कंठ दाटून येईल की दादा इथं सभागृहात बसलेले असताना माझा आमदार कशा पद्धतीने सभागृहात बोलतो, कशा लोकांचे प्रश्न मांडतो, हे सगळं करत असताना त्यांची